सांगतो ना। गेले 3 दिवस तपास जो सुरू झालाय त्या तपासात काय प्रगती आहे, तपासातली प्रगती काय? दुसरी गोष्ट, ज्या चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले होते पोलीस ठाण्यातल्या हलगर्जीपणाबद्दल, त्याचं नेमकं काय झालंय? ज्या चौकशीमध्ये खरंच पिझ्झा खाल्लाय, कुणी आणून दिला किंवा गुन्हा दाखल करायला किती उशीर झालेला होता, त्याला जबाबदार अधिकारी कोण, सीसीटीव्ही तपासून ती चौकशी करायचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले होते, त्या चौकशीचं काय झालं? दुसरी गोष्ट, ब्लड रिपोर्टवरून खूप अँबिग्युटी आहे, ब्लड रिपोर्ट तुम्हाला मिळालेत का? त्याच्यामध्ये अल्कोहोलचा प्रेझेन्स आहे का? फोरेन्सिकचे रिपोर्ट्स आलेले आहेत का? हा पार्ट 1. आणि जी स्टेटमेंट झालेली आहेत त्या स्टेटमेंटमध्ये मी सांगतो, भरपूर क्वेश्चन झाला या प्रकरणात. जशा मी पूर्वी सांगितले होते, हे घटना सकाळी 2:30चे सुमारास घडली होती. त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक तौरवर सकाळी 8चे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला 304 चे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन 11 ते 12चे सुमारास या प्रकरणामध्ये 304 कलम वाढवण्यात आला होता. 304 म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स, कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर. या कलमाचे इन्ग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती. त्याच दिवशी आम्ही जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी. खरा ॲडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे, त्यामध्ये वेळ लागतात. परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती. ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाउ झाले होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू. त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती. 304चे केसमध्ये आम्ही अपील केले होते. त्या अपीलमध्ये आम्हाला परत जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे आपण जावी, जेणेकरून आम्ही परत जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुवेनाईल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाउ करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत पाठवलेली आहे. आणि ॲडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी, ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई जुवेनाईल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे. ते प्रकरण जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे चालू आहे. त्याच काळात जे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे जुवेनाईल एक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही आरोपीला 4 दिवस, काही आरोपीला 3 दिवस PCR भेटली होती. आज त्याचे PCR संपत आहे. आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने, अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस, स्ट्रॉंग केस, जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे 304 कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ACP दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. जे जुवेनाईल जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचेबद्दल एक वॉटरटाईट केस तयार करणे, ज्यामध्ये 75 आणि 77चे जी काही इन्ग्रेडियंट आहे, लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाईलला प्रोव्हाइड करणे, त्यांच्याकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांच्याकडून दिरंगाई होणे, या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे.
या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। यामध्ये वरून आमचे ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे। मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे। या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर 1 जे या अशा प्रकारचे घटनांमध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता, जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे। सुरुवातीपासून म्हणजे यावेळी 304 IPCचे कलम लागला त्यापासून पोलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे। म्हणून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही आहे, म्हणणे उचित नाही आहे। परंतु जे सुरुवातीचे काळात 304 का स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबीमध्ये तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही। काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आय विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार प्रसार माध्यमाचे मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता। त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे। जर कोणी आय विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल। जनताला आमचे आव्हान राहील, आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जे काही सक्ती जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि ह्या केसला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ। हिंदी में एक मिनिट प्रश्न होता सर, ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही। ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती। अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डिलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे DNA आहे ती जे सेकंड सॅम्पलचे DNA आहे ते सेम आहे की नाही, जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईलचेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे। ते रिपोर्ट आता सध्या अप्राप्त आहे। पूर्ण हे प्रक्रिया DNA इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाइट करण्याची प्रयत्नात आहोत। परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे 304A IPC ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे। आमची केस हे 304A मध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते 304A IPC ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही प्रकरण नव्हती। यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुल्ली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304चे घडू शकतात। एक प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं की 2 ब्लड सॅम्पल घेतले 2 वेगवेगळ्या वेळी, पहिला ब्लड सॅम्पल त्याच्यात घेतलाय की नाही घेतलाय याच्यावर शंका होती का? फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती। फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती। अशा प्रकारचे प्रकरणामध्ये
पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे अशा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल, म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली. सर, येरवडा पोलीस दोन FIR काढण्यात आल्या या प्रकरणामध्ये. पार्टी झाली असा सातत्याने आरोप केला जातोय, त्याचे सीसीटीव्ही फुटेज अजून का तुम्ही साईड करत नाही सर? नेमकं पिझ्झा पार्टी झाली की नाही झाली हे अजून तुम्ही सांगत नाही यात. झाली नसेल तर पोलीस ठाण्याला सीसीटीव्ही फुटेज आहे, आम्ही स्पष्टपणे सांगितले, आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोपमध्ये आत्तापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही, परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे काळात, त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षावर पोहोचले. पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर. तर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की त्या दिवशी त्या कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल? बरोबर आहे, मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही, परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल. स्थापन केली, चौकशी करतोय. आणि तिसरे सॅम्पल पण ते किती वाजता घेण्यात आले? पहिले किती वाजता घेण्यात आले? 2 ब्लड सॅम्पल्स मध्ये किती वेळेचं अंतर आहे? फर्स्ट ब्लड सॅम्पलसाठी अंदाजन 9चे सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब 8 वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता. त्याचे नंतर त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली होती. 11चे सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती ससून हॉस्पिटलला. सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती, ती संध्याकाळीचे काळात घेण्यात आली होती. त्यामध्ये बेसिकली DNA सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती. संध्याकाळी किती वाजता सर? एक टाइम अंदाज 7 ते 8 वाजेच्या सुमारास. हॉस्पिटल गाडीमध्ये त्याला पिझ्झा खायला देण्यात आला अशी माहिती आहे, तर या बाबतीमध्ये चौकशी होणार आहे. आम्ही पूर्ण एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ॲक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काळात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक CCTVs आणि एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात येत आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे. अशा प्रकारचे एक घटनाक्रमचे तपास पोलीस यंत्रणा करत आहे, जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता. कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती. ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे. म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचेवर 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल. कारण मी रिपीट करतो, त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता. अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फळ होऊ दिला नव्हता. परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्सचे कलमपणचे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील यावेळी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांचा काय याच्यामध्ये रोल आहे का? त्यांनी दबाव टाकला का? काय झालं? स्टेटमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणाला होता की गाडी मी चालवत होतो आणि त्याच्यावरती काही तुम्ही कारवाई करणार आहात आणि त्याचे मित्रही असंच म्हटलेत का की तोच गाडी चालवत नव्हता?
मध्ये कॉन्फ्लिक्ट जी आपल्याला आम्ही आपल्याला देखा आम्ही आपल्याला आम्ही सांगितले की यामध्ये आता सगळी गोष्टी आता सांगणे उचित नाही होणार, परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे, मी रिपीट करतो की त्या काळात काही घटनाक्रम जेनेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती, ही गोष्टी समोर आलेली आहे. म्हणून 201 IPC डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील. म्हणजे सर्व दिशेंनी सर्व दृष्टींनी एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे. जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे. ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता, काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो. ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येतील. आता एक वेळा मराठी कंप्लीट हो करू द्या, आरामात बोल. एक 1 सेकंड, आय जस्ट फिनिश क्वेश्चन. ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का? ते पोलीस स्टेशनला आले होते. इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड, इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. यामध्ये नाही. आता मी वारंवार सांगते पोलिसांनी जी प्रकरण असतील नसतील, पोलिसांकडून जी कारवाई ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर रीत्याने होती, म्हणून त्यांचे वरून काही दिशाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही होणार. सर 2 FIR फाडल्यात, असं 2 FIR फाडल्याचा आरोप दंगेकरांनी केला आहे. त्याचं नेमकं कारण काय? त्यात काही तथ्य आहे का? किंवा मग बरोबर आहे, यामध्ये 2 FIR दाखल करण्यात आलेली आहे. आता काही लोक 3 FIR पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता. बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8चे सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC चे दाखल झाला होता. ही आहे फर्स्ट FIR. आता त्या केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, ज्यांच्याकडून गंभीरता त्या केसची वाढली होती. ती अंदाजन 11 ते 12चे सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता. अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही 2 FIR आहे, ही 1 FIR आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती. आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरेजची नंतर लावण्यात आली होती ही गोष्टी नाही आहे. ती त्याच दिवशी सकाळी फोरनूनमध्येच जे कालात लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि त्याचेबद्दल विस्तृत कोर्टाला त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे. आता सेकंड FIR जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत, ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे. जे 75 आणि 77 जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये त्याचेवर ते जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी FIR दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे. इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाइम किंवा फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जुवेनाईल आणि पब संचालकांवर झालेली त्या जे सॉरी सर त्या दिवशी त्या किती जणांचा ग्रुप होता, ग्रुप जण त्या
त्या पार्टीत गेले होते आणि किती जणांची आरोपी सर ती जी इन्क्वायरीची ऑर्डर केलेली होती येरवडा पोलिसांची, त्याचं स्टेटस काय आहे, त्याचं काय झालं? त्या कर्मचारी अधिकारी दोषी सापडलेत का? ती कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे ती चौकशी पूर्ण झाली का? रिपोर्ट तुमच्याकडे आलाय का? सर दुसरी जी एफआयआर आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहे त्याचे ओनर्स ते संजय चोगडिया आणि ते अतुल चोगडिया आहे का, आणि त्यांना आरोपी का करण्यात आलं, फक्त मॅनेजर आणि दुसऱ्यांना आरोपी का करण्यात आलं, त्याचं एक प्लॅन चार आणखी काही बस फर्स्ट पहिले लेट मी कम्प्लीट मराठी होण्याचं ओके. जे आपण व्हिडिओ व्हायरल बद्दलची गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करत आहे की कोणते कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचे, त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आवश्यक कारवाई करण्यात येते. प्राथमिक तपास त्या प्रकरणाचे प्राथमिक चौकशीमध्ये कोण व्यक्ती ही व्हिडिओ तयार केलेले आहे त्या निष्कर्षावर भौतिक पोहोचण्यात आलेली आहे. ही व्हिडिओ त्या आरोपी मुलांनी केले नव्हते अशा प्रकारचे प्राथमिकरित्याने दिसते, परंतु त्या गोष्टीवर जे अशा प्रकारचे संभ्रम पसरवण्याची जी प्रकार डिस्कंटेंट पसरवण्याची जे प्रकार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येतील. पहिले चार प्रश्न उद्यात नाही, येरवड्याचं बाकी आहे, येरवड्याचा प्रश्न बाकी आहे, चौकशीचं काय झालं? सर अजून माझा एक प्रश्न होता, त्या दिवशी अल्पवयीन आरोपी कार चालक आहे, किती जणांचा ग्रुप होता? त्या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल 4 लोक होते अशा प्रकारचे तपासमध्ये दिसून येत आहे. एक गाडी चालवत होता, 2 आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता. अशा 4 व्यक्ती त्या गाडीमध्ये होते. पार्टी ज्यावेळी पबमध्ये झाली होती त्यामध्ये 7 ते 8 आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते, परंतु ते या प्रकरणात सध्या 304चे प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये गृहीत धरतो. ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते. चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे. काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शनी दिसते, त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते. लेट मी आन्सर फर्स्ट उसके बाद ते ब्लॅक हॉटेलचे जे FL3चे लायसन्स आहे ते मिस्टर ते दोन ब्रदर ते चोडिया ब्रदर्सचे नावानी आहे, परंतु ते ब्लॅक रेस्टॉरंट ते कोणाला चालवण्यासाठी दिले असल्याचे काही कागदपत्र प्राप्त झालेली आहे, परंतु त्या गोष्टीवर आता निर्णयावर पोहोचण्यात आलेली नाही. त्याचे रोल एक्झामिन करण्यात येत आहे. हिंदी चले आपण अटक घोषित करावा असं मागणी करणार, पण कायदा असं सांगतो की 3 महिने तुम्हाला करताच येणार नाही ते, आणि त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. एक तिथं तुम्हाला धक्का बसलाय का? सेकंड तुम्ही म्हणलात की त्याला रिमांड होम रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवायचं, पण आपली प्रेयर अशी होती की त्याला बाहेर धोका आहे म्हणून तिथं ठेवा, शिक्षा म्हणून नाही. ऐसा नहीं है, तशा नहीं है गोष्ट. आपण जर फर्स्ट डेचे प्रेयर पण रेकॉर्डवर आहे जे आपण आमचे बघितले, तर आमची प्रेयर हे आहे की जे तरतूद आहे टू ट्राय ॲज एन ॲडल्ट, ते बघत ती टू ट्राय ॲज एन ॲडल्ट आहे, नॉट टू रिमांड हिम ॲज एन ॲडल्ट अशी प्रोव्हिजन कायद्यात नाही आहे. ट्रायल ॲज एन ॲडल्ट म्हणजे 60 दिवस किंवा 90 दिवसचे आतमध्ये चार्जशीट दाखल करावा लागते. या केसमध्ये 90 दिवसची टाईम आहे. आता आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट दाखल करू. ट्रायल ॲडल्ट कोर्टमध्ये होईल म्हणजे नॉर्मल कोर्टमध्ये होईल की जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे होईल, ती गोष्टी ॲडल्ट म्हणून ट्रायल झाला की नाही झाला त्यावर अवलंबून राहील, परंतु त्याचे जे शिक्षाचे प्रमाण आहे ते केसचे वर लागते, ते ट्रायल ॲज एन ॲडल्ट किंवा दुसऱ्या गोष्टीवर लागत नाही.
दुसरी गोष्ट जे आपण म्हणते ऑब्झर्वेशन होमला पाठवायची, आमची धारणा, आमची विनंती होती कोर्टाला की 304 IPC एक नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, एक हीनस क्राईम आहे. ते पूर्ण जे कंडक्ट आरोपीचे होता त्याच्या अनुषंगाने त्यांना बाहेर राहणे उचित नाही, त्यांना ऑब्झर्वेशन होमला ठेवावी, त्यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे. ही आमची मागणी होती. रिव्हिजनचे वेळी बरेचशी डिस्कशन्स, आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूनी झाली. त्यामध्ये काही गोष्टी समोर आले असतील, परंतु याचे ऑर्डरची विस्तृत आता लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही. ऑर्डर आल्यानंतर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात येईल. क्लबमध्ये तर कुणाची मेंबरशिप वापरलेली होती आणि ज्यांची मेंबरशिप वापरले त्यांना जर अल्कोहोल आरोपी आहेत हे माहीत असेल तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? ऑलरेडी त्या गोष्टीवर ज्यांचे कार्ड वापरलेली आहे त्यांना ऑलरेडी अटक करण्यात आलेली आहे. सर, आपका देश आपको सुन रहा है, देख रहा है. हिंदी में आपसे सवाल करना चाहेंगे कि आखिर एक सेकेंड सर, आखिर ड्राइविंग सीट पर कौन था? अलग अलग वर्जन सामने आ रहे हैं. सर, ड्राइविंग सीट पे कौन था? अलग अलग वर्जन सामने आ गए हैं. क्या ड्राइवर बदलने की कोशिश की गई? हिंदी पूछे. देखिए, इस केस में मैं you are asked a specific question. Yes, sir. Ask again. सर, यही सवाल कि ड्राइविंग सीट पर कौन था, इसको लेके अलग अलग वर्जन सामने आ गए हैं. आपकी जांच में क्या आया है और क्या ड्राइवर बदलने की कोशिश की गई? हमारे जांच में ये स्पष्ट आया है कि ये जो जुवेनाइल एक्यूज्ड है यही गाड़ी चला रहा था और इसके लिए क्रोनोलॉजिकली जो एविडेंस ज़रूरी थे वो एविडेंस इकट्ठा किए गए हैं. उदाहरण के तौर पे जब वो घर से निकला था, उसके घर के सिक्योरिटी गार्ड के पास की जो रजिस्टर है उसमें पहली एंट्री है कि ये लड़का, ये आरोपी ये गाड़ी लेके निकला है. इस प्रकार के CCTV फुटेजेस और अलग अलग एविडेंस, टेक्निकल एविडेंस के तौर पे ये हमारी निश्चित हुई है कि ये गाड़ी ये जुवेनाइल एक्यूज चला रहा था. इसके साथ साथ आई विटनेसेस की स्टेटमेंट भी हमारे पास है जो टेक्निकल एविडेंस को कोरोबरेट करती है. इसमें हमने बताया कि इस प्रकार की कुछ अटेम्प्ट घटना होने के कुछ घंटों में करने का प्रयत्न किया गया था कि इसमें ड्राइवर, ये एडल्ट ड्राइवर ये गाड़ी चला रहा था और ये आरोपी ये गाड़ी नहीं चला रहा था. इस तरह की बात सामने आ रही है. इसकी हम पूरी तरीके से तहकीकात करके जो भी इस प्रकार का प्रयत्न किया उसके विरुद्ध 201 IPC एविडेंस डिस्ट्रक्शन के तहत कार्रवाई की जाएगी. सर, जो आपने इंटरनल इंक्वायरी के लिए जो एक टीम बनाई है वो क्या जांच करेगी, किन आरोपों की जांच? इंटरनल इंक्वायरी में कुछ लैप्सेस लोकल पुलिस स्टेशन के अधिकारी के बारे में आई है, उनके विरुद्ध जल्दी से जल्दी सख्त कार्रवाई की जाएगी. ब्लड सैंपल्स शुरू में एक ब्लड सैंपल ससून हॉस्पिटल में नियम के अनुसार हुआ था, जिसको जो कि सुबह आरोपी को 9 के आसपास ससून हॉस्पिटल में गुना दाखिल होने के बाद भेजा गया था. वो गुना दाखिल होने के बाद ब्लड सैंपलिंग ली गई थी. इसमें चूंकि ये सेंसिटिव केस था, एज अ मैटर ऑफ एबंडेंट प्रिकॉशन ब्लड सैंपल बदली तो नहीं गई. इसको एश्योर करने के लिए, इसको श्योरिटी के साथ वो करने के लिए शाम को इस आरोपी का एक और ब्लड सैंपल लिया गया था और दोनों सैंपल्स फोरेंसिक डिपार्टमेंट को भेजे गए हैं ताकि वो फर्स्ट सैंपल और सेकंड सैंपल एक ही DNA का, एक ही व्यक्ति का है, इसको निश्चित करने के लिए ये कार्रवाई की गई थी. सर, क्या ये ब्लड सैंपल रिपोर्ट से या DNA की रिपोर्ट से ड्रग्स कंज्यूम किया था कि नहीं पार्टी में, ये भी सामने आ सकता है जांच? जरूर. जो भी ब्लड की सैंपल जो रिपोर्ट के लिए भेजी गई है
उसमें अल्कोहल, ड्रग्स या और भी कोई बैंड सब्सटेंसेस का यूज हुआ है या नहीं, ये सभी बात सामने आ सकती है। 5.5 घंटे का डिले हुआ था ब्लड सैंपल कलेक्ट करने में। 7 से आगे करीब 5.5 घंटे, 2:30 बजे का अगर इंसिडेंट है तो आपके बताने के मुताबिक 8 बजे सुबह ब्लड सैंपल पहला कलेक्ट किया गया। 8 वाजताचे 8 बजे के आसपास 8 बजे के आसपास इस प्रकरण में फर्स्ट जो 304 अ का FIR था वो रजिस्टर किया गया था। उसके बाद उसको सैंपल के लिए, उसको ब्लड मेडिकल एग्जामिनेशन के लिए भेजा गया था और जो एग्जैक्टली जो सैंपल कलेक्ट की गई है वो 11 के आसपास कलेक्ट की गई है। उसमें ज़रूर ये एक लैप्स ऑफ टाइम है, लेकिन मैं ये बताना चाहूँगा कि इसमें ब्लड रिपोर्ट ब्लड के रिपोर्ट के ऊपर हमारा ये 304 IPC का केस टिका हुआ नहीं है। इन स्पाइट और डिस्पाइट द ब्लड टेस्ट रिपोर्ट हमारी केस 304 IPC की है, जिसमें हम नॉलेज की बात कर रहे हैं कि आरोपी की जो कंडक्ट थी और जो सीक्वेंस ऑफ इवेंट्स था उससे आरोपी ये फुल नॉलेज में था कि उससे किसी की जान जा सकती है, इसलिए ये 304 IPC की केस था। बात करने के समय आपने कहा था कि जिस प्रकार से सुनील टिंगरे आए थे वो एक पब्लिक रिप्रेजेंटेटिव है and he can come at any police station, but in a confrontation to Republic TV he mentions that कि वो विशाल अग्रवाल के कहने पर वहां पहुंचे थे, विशाल अग्रवाल के वो नौकर हैं। तो क्या इस प्रकार का कन्फेशन आने के बाद पुणे पुलिस अब क्या टेम्परिंग ऑफ इवेंट्स या किसी प्रकार का राजनीतिक प्रभाव उन्होंने डाला, इसको लेकर इस दिशा में आप जांच करेंगे क्या? Will you investigate in this way? देखिए हम विशाल अग्रवाल and hence he went into the police station. I am not aware of any what he said or what transpired on a particular news channel. I have not seen it. I will not be able to comment on it. But I can only tell you that all angles are being investigated, and I did say earlier a while back that yes, there was some attempt by the father of the accused to change the driver. That has come to light, and we are exploring application of section 201 IPC in the said case. As far as any public representative is concerned, I still say that the police station is a public premise. Anyone can come, no one can be stopped from entering the police station. However, we are very, very sure and we are very, very clear that no extraneous circumstances decides or affects the course of action which the police has to take. I am very, very sure, and with full confidence I am saying that the action, the path which the police has taken was the legally most correct path which we have taken. So there is no question of any extraneous circumstance affecting the course, the path which the police took. सर एक और चीज को लेकर के अलग-अलग वर्जन आ गया है, उस पर चाहिए कि थोड़ी सी हमें जानकारी मिले। गाड़ी की चाबी और एक क्रेडिट कार्ड क्या ग्रैंडफादर ने दिया था? क्या फादर को इस बात का पता था कि क्लब से निकलने के टाइम आरोपी देखिए अभी हम सिर्फ इतना बताना चाहेंगे कि इस पे डिटेल बता चुके हैं। अभी कुछ पूरी माइनर डिटेल्स इन्वेस्टिगेशन की प्रसार माध्यम के माध्यम से डिस्क्लोज करना उचित नहीं रहेगा। हम सिर्फ आपको शॉर्ट में इतना ही बताना चाहेंगे कि एविडेंस इन्वेस्टिगेशन पूरी कॉम्प्रिहेंसिव तरीके से शुरू है और हर एंगल को इन्वेस्टिगेट किया जा रहा है। आई स्टैंड बाय द फैक्ट दैट हम इसमें एक वाटर टाइट केस करेंगे। स्पेशल काउंसिल्स और पूरी लीगल रिसोर्सेज जो हमारे पास उपलब्ध है उन सभी को यूज़ करके टेक्निकल एविडेंस को कलेक्ट करके हम इसमें एक्यूज्ड को कन्विक्ट कराएंगे। सर, क्या हमारी जांच में ये बात सामने आई है कि ड्राइवर ने आरोपी जुवेनाइल के पिता को फोन कर बोला था कि आरोपी जुवेनाइल जिद कर रहा है गाड़ी चलाने के लिए, और फिर पिता ने ये कहा कि हाँ आप चाबी उसे दे दो? मैं बताया, इसमें काफ़ी सारे डिटेल्स हमने ऑलरेडी बताए हैं। इससे ज़्यादा डिटेल्स अभी इन्वेस्टिगेशन का डिस्क्लोज करना उचित नहीं रहेगा, बट मैं यही बताना चाहूँगा इसमें किसी प्रकार का किसी को संभ्रम में रहने की ज़रूरत नहीं है।
पुलिस पूरी प्रामाणिकता और पूरी प्रोफेशनलिज्म के साथ इस प्रकरण को हैंडल कर रही है और तपास कर रही है। सर, एक आरोपी को जब गिरफ्तारी, आखिरी सवाल रहेगा कि जब आरोपी को गिरफ्तारी के बाद बेसिक मेडिकल चेकअप के लिए जब ले जाया जाता है तो क्या उसमें ये पाया गया कि वो शराब के नशे में था? जब आरोपी को बेसिक मेडिकल चेकअप के लिए ले जाया जाता है गिरफ्तारी के बाद, तो क्या उस जांच में पता चला पाया कि वो शराब के नशे में था या नहीं था उस वक्त? मैंने ऑलरेडी इसके बारे में क्लियर बता चुका हूँ। ब्लड रिपोर्ट आने के बाद पता चलेगा एग्जैक्टली कितना ट्रेस है नहीं है, बट एविडेंस हमारे पास सीसीटीवी फुटेजेस के माध्यम से बहुत क्लियर है कि वो किस हालत में था। हमने बताया सभी एंगल से हम इस मैटर को इन्वेस्टिगेट कर रहे हैं और हम पूरी तरीके से इसको एक स्ट्रॉन्ग केस बनाएंगे। पोर्शे कंपनी के ऑफिस बेरर्स को समन करेंगे कंज्यूमर कोर्ट में। मैंने जस्ट बताया उसके बारे में, मैंने जस्ट टिप्पणी किया उसके बारे में। सर, रवींद्र धंगेकर जे आमदार आहेत त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, फोटो आहे ज्याच्यामध्ये आपल्या मुंढवा पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी एका वॉटर्स नावाच्या पब मध्ये पार्टी करताना किंवा काही एन्जॉयमेंट करताना दिसतात। याबद्दल मी बघितलेले नाही, कधीचे आहे काय आहे, जर काही अशी असतील तर नक्कीच कारवाई करू। आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणताही इल्लिगॅलिटी आणि कोणताही न्यूसेन्स चालणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे आणि प्रयत्नशील आहे। सगळ्यात पुढचे काळात आपण याची गोष्टीवर आणखी कडक कारवाई बघणार आहे। सर, ब्लड सैंपल कलेक्ट करने में आपने अभी पॉइंट आउट किया कि लैब्स हुआ